नमस्कार. आता आपण पालघरमध्ये उपस्थित आहोत. पालघरमध्ये नगर परिषद राजकारणाची आता रणधुमाळी सुरू झाली आहे. फॉर्म मागे घ्यायची प्रोसिजर पण पूर्ण झालेली आहे. विविध विकास मुद्दे आता प्रत्येक उमेदवाराकडून काढले जात आहेत. परंतु आपल्यासोबत आता एक उमेदवार असे आहेत जे अपक्ष लढत आहेत, परंतु त्यांचे मुद्दे देखील तितकेच वेगळे आहेत. एका बाजूला प्रत्येकाला जसं पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे, भ्रष्टाचार सोडवायचा आहे, तसं एक व्यक्ती असे आहेत ज्यांना कोणताही म्हणजे भ्रष्टाचार नको आहे, परंतु त्यांना राजकारणामध्ये देखील तितकाच भ्रष्टाचार नको. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे, ज्यामुळे सामान्य नागरिक हा पिसला जात आहे, त्याला त्रास होत आहे, तो कुठेतरी थांबावा म्हणून त्यांनी मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेमध्ये आणखी विविध मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. आपण जाणून घेऊया. आज अपक्ष असून त्यांनी हे पाऊल घेतलेलं आहे की त्यांना नगराध्यक्षाचं निवडणूक लढायची आहे. याच्यामध्ये कोणीही विजय हो, म्हणजे गरजेचं नाही की आपणच हो, परंतु जो कोणी विजय होईल त्यांच्यासाठी त्यांच्याकडून कोणती प्राथमिक कामं करून घ्यायची ते जाणून घेऊया. सर नमस्कार. काय सांगाल, जे मुद्दे आपण मांडलेले आहेत, जसं आपली मगाशी बातचीत झाली त्याच्यामध्ये पण तुम्ही विविध मुद्दे मांडले. भ्रष्टाचार थांबवायचा आहे म्हणजे नेमकं कसं थांबवायचं, कारण तुमची संकल्पना थोडी वेगळी आहे म्हणून. भ्रष्टाचार थांबवणं म्हणजे आपण जे काम करतोय, ज्या पदावर आपण बसलोय किंवा बसणार, तर ते काम प्रामाणिक करायचे. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये लालच लुचपत न ठेवता, कोणत्याही व्यक्तीचा विषयी चांगल्या वाईट भावना न ठेवता नियमाने काम करणं आणि ते पारदर्शक करणं, हे जर केलं तर आपोआप भ्रष्टाचारापासून आपण अलिप्त राहून आपलं काम कर्तव्य बजावू शकतो. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही ह्या राजकीय प्रवासामध्ये एक मोहीम चालू केलेली आहे. काय आहे ती मोहीम? आपली मोहीम अशी आहे की गेली जवळजवळ 10 वर्षांपासून आपण कोणतीही निवडणूक असली तर निवडणुकीमध्ये कोणतीही नोट न घेता वोट द्यायचं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधानानुसार जो मताचा अधिकार दिलाय, हा अमूल्य असा मताचा अधिकार आहे आणि तो सन्मानाने देऊन आपली लोकशाही, लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य, आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. ह्या खऱ्या लोकशाहीला पुढे जर टिकवायचं असेल तर आपल्याला ह्या पद्धतीने जायला पाहिजे की कोणतंही प्रलोभन न स्वीकारता आपण पारदर्शक लोकशाहीसाठी मतदान केलं पाहिजे. सर आतापर्यंत अनेक नगराध्यक्ष इथे होते, पण प्रत्येक जण एकमेकावर कुठेतरी टीका करण्यात व्यस्त आहे. कामं प्रलंबित आहेत, अनेक समस्या आहेत. जर तुम्ही जिंकता तर कोणतं प्रलंबित काम तुम्हाला करावं असं, म्हणजे पहिलं कोणतं काम असेल? पहिलं काम तर असं असेल की आपण प्रलंबित असलेल्या कामांची माहिती घेणं आणि त्या कामांना गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं. मग ते काम कोणतंही असो, कोणत्याही अगोदरच्या कंत्राटदारावर, व्यक्तीवर टीका टिप्पणी न करता त्या कामामध्ये सुधारणा करणं. मग ते काम समोरचं कोणीही करत असो, ते आपण पहिलं करणं. आता शेवटचा प्रश्न घेईन. प्राथमिक मुद्दा म्हणजे हा आहे की पाणी नाही. पालघरमध्ये पालघरचं पाणी दुसरीकडे वळवलं जातंय. पाण्याचा मुद्दा झाला, घनकचऱ्यामध्ये होत असलेला भ्रष्टाचार झाला. विविध मुद्दे आहेत. निसर्ग आता समतोल बिघडत चाललेला आहे पालघरमध्ये. मग तुमच्यासाठी प्रायोरिटी कोणती आहे जर भ्रष्टाचार सोडला तर? पहिली प्रायोरिटी तर अशी असेल की लोकसंख्येप्रमाणे पाण्याची जेवढी उपलब्धता आवश्यक आहे ती आपल्याकडे होत नाहीये आणि ती करण्यासाठी विशेष जे धरणं आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये शेकडो धरणं आहेत, जी धरणांचं पाणी मुंबई सारख्या किंवा इतर भागामध्ये वळवलं जातंय, तर ह्या पाण्याला पालघरच्या शहराला वळवण्यासाठी काय ज्या प्रशासकीय आवश्यक बाबी असतील त्याच्यासाठी पूर्ण करून ते पाणी 24 तास नागरिकांना उपलब्ध करून देणं. कचऱ्याच्या बाबत जर असेल तर सुका ओला कचरा वेगळा करून त्याच्यासाठी एक आपण म्हणतो ना की चांगलं डम्पिंग ग्राउंड आणि त्या कचऱ्याला प्रोसेसिंग करणारा एखादा युनिट करणं. गटारांची जर समस्या आपण बघितली, पाणी झिरपतंय, वाहून जातच नाहीये, त्याला आउटलेट ईटीपी प्लॅन बसवणं आणि मच्छरांची जी वाढलेली संख्या आहे त्या मच्छरांना आटोक्यात आणण्यासाठीच्या फवारण्या वेळोवेळी करणं. रस्त्याची गुणवत्ता व्यवस्थितरित्या चांगल्या क्वालिटीचे करून घेणं. शक्यतो डांबरी रस्ते ही जास्त कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचे होतात, त्यामुळे त्याच्यासाठी प्राधान्य देणं. बाकी विजेच्या ज्या गोष्टी आहेत, प्रसाधनगृह आहेत, इतर नाट्यगृह किंवा बगीचे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बऱ्याचशा गोष्टी आहेत, करायला वेळही कमी पडेल, तर त्या गोष्टी करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद सर. आपण जसं बोललो की महाराष्ट्रीय राजकारणामध्ये खरंच खूप गोंधळ सुरू आहे. एका बाजूला पालघर सारखा शहर जो आता विकसित होत चाललाय, परंतु खरंच हा विकास ग्राउंड लेव्हलवरती आहे का, हाच एक मोठा प्रश्न आहे.
कुठेतरी भ्रष्टाचारामुळे सुटत चाललेला हा विकास आणि त्याला खऱ्या अर्थाने एक वळण देण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी आता अपक्ष उमेदवार उभे आहेत आणि हे राहुल ठाकरे जे आहेत, राहुल ठाकरेंजींनी आता निश्चय केलेला आहे की आज नाही, कदाचित हा बदल 10 वर्षांनी होईल, पण हा बदल होईल आणि तो आपण आता सुरू केलाय. पाहण्यासारखं असेल त्यांच्या बदलामुळे जी सुरुवात आहे त्यामध्ये पालघरच्या राजकारणामध्ये किती बदल घडतो. धन्यवाद.